होते का की नाही अशी आता शंका व्यक्त केली जाते। कट नक्षलवाद्यांशी संबंधित या अनुषंगाने सध्या तपास हा केला जातोय। मनोरंजन डी मास्टरमाइंड असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। मनोरंजन डी चा शहरी नक्षलवादाशी काही संबंध आहे का या अनुषंगाने आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। संसदेमधील जी घुसखोरी का झालेली होती या कटामागे नक्षलवादी आहेत की नाही अशी शंका व्यक्त केली जाते आणि या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती प्रतिनिधी प्रमोद जगताप देतात। प्रमोद, काय अपडेट्स आहेत? संसदेमधील घुसखोरीच्या कटामागे आता नक्षलवादी तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते। अगदी ऋतुजा, कारण अशा पद्धतीची जेव्हा घटना घडते तेव्हा पोलिसांकडून सर्वच अनुषंगाने जो आहे तो तपास केला जातो। प्रत्येक छोटा अँगल जो आहे तो पोलीस तपास करत असतात त्या अँगलने। आता पोलिसांकडून जी माहिती मिळते पोलिसांच्या सूत्रांनुसार त्या माहितीनुसार शहरी नक्षलवादाचा काही प्रकार आहे का याचा देखील पोलीस जो आहे तो तपास करत असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळते। मनोरंजन डी जो मूळचा बेंगळुरूचा तरुण आहे तोच या सगळ्या कटाचा मास्टरमाइंड असल्याची शक्यता देखील पोलिसांना आहे। पोलीस त्याचा तपास देखील कालपासून करत आहेत। त्यानेच काही दिवसांपूर्वी जी तरुणी होती नीलम तिची भेट घेतली होती आणि या सगळ्या अनुषंगाने त्यांनी चर्चा केली होती अशी देखील माहिती आहे ती सूत्रांच्या मार्फत आपल्याला मिळत आहे। ऋतुजा, सोबतच आज या सगळ्यांना जी आहे ती पटियाला कोर्ट हाऊसमध्ये दुपारी 2 वाजता सादर केलं जाणार आहे। जे ताब्यात घेतलेले आहेत किंवा ज्यांना अटक केलेली आहे त्यांना पटियाला हाऊस कोर्टामध्ये सादर केलं जाणार आहे। त्यावेळी नेमकं पोलीस काय काय दावा करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यातला महत्त्वाचा मुद्दा ऋतुजा हाच आहे की नेमकं हे सर्व एकमेकांच्या संपर्कात कसे आले होते याचा देखील पोलीस तपास करत आहेत। मात्र त्या जो ललित झा आहे जो कालपासून फरार आहे त्याचा पोलीस शोध घेत आहेत। त्याच्याकडे सर्व मोबाईल असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे मोबाईल पोलिसांना मिळाल्याच्या नंतर खूप मोठी माहिती जी आहे ती पोलिसांना मिळू शकते आणि म्हणूनच ललित झा आणि जे मोबाईल गायब आहे त्या सगळ्याचा पोलीस तपास करत आहेत। बघावं लागणार आहे पोलीस दुपारी कोर्टामध्ये नेमकं कशा पद्धतीने माहिती देतात आणि त्यामुळे मनोरंजन डीचा शहरी नक्षलवादाशी काही संबंध आहे का या अनुषंगाने आता तपास सुरू झालाय। काय बाबी पुढे येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रमोद सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान संसद भवनामध्ये काल घडलेल्या घटनेमध्ये ताब्यात घेतलेल्या 4 रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं दहशतवादी कारवायांसंबंधीच्या UAPA कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला। या 4ही आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। या घटनेमध्ये एकूण 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 6वी व्यक्ती ललित अजूनही फरार आहे। ताब्यामध्ये घेतलेल्या 5 पैकी 4 UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर एकावर वेगळ्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान लोकसभेमध्ये सुरक्षा भेदून दोघे सभागृहामध्ये शिरलेले होते। या प्रकरणाच्या तपासामध्ये या सुरक्षा तोडीचे 6 पात्र समोर आलेले आहेत। दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे सर्वजण एकमेकांना ऑनलाईन भेटलेले होते। सर्वांनी मिळून संसदेमध्ये गोंधळ घालण्याची योजना आखली। या सर्व घटना दहशतवादी गटाने घडवून आणल्याचा कोणताही पुरावा आतापर्यंत मिळालेला नाही असंही पोलिसांचं म्हणणं आहे आणि दोघांनी सभागृहामध्ये गोंधळ घातला तर दोघांनी सभागृहाबाहेर निदर्शनं केली। 4ही सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। या प्लॅनिंगमध्ये आणखी 2 लोक सहभागी झालेले होते। त्यापैकी एकाला पत्नीसह ताब्यामध्ये घेण्यात आले तर एक जण अजूनही फरार आहे। तर लोकसभेमध्ये सुरक्षा भेदून दोघे सभागृहामध्ये शिरलेले होते आणि या प्रकरणाच्या तपासामध्ये आता या सुरक्षा तोडीचे 6 पात्र समोर आले। या संदर्भातली आपण माहिती पाहतोय। घुसखोरी करणाऱ्या आरोपींची चंदीगडमध्ये सर्वात प्रथम भेट झाली आणि चंदीगडमधील भगतसिंह विमानतळाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान एक बैठक झाली। त्यानंतर अनेकदा विशाल झा याच्या घरी गुरुग्राम येथील घरी बैठका झालेल्या होत्या आणि विशाल आणि विशालची पत्नी वृंदा शर्मा यांना रात्री उशिरा या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं। वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मागण्या, अग्निवीर आणि 1 रँक 1 पेन्शनच्या मुद्द्यावरून घुसखोरी झाल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतोय।